हा? अजून तू इथेच आहेस? अरे सगळेजण आपली वाट बघतायत तिकडे. शिल्पा, आल्याला माझं डोकं खाऊ नकोस. मोहिंजोदडो संस्कृतीचं साम्य कुठे सापडतंय का ते मी शोधतोय. मला अजिबात डिस्टर्ब करू नकोस. जेव्हा बघावं तेव्हा आपलं तुझं इतिहास संशोधन उत्खनन. हाय. नाही, तू वाचतच राहा बर का. अशोक, मी काय म्हणत होते, तो प्लाझा थिएटरचा मॅनेजर तुझ्या ओळखीचा आहे ना? हो आहे ना. मग जाऊया आपण पिक्चरला. कोण, तू आणि मी ना? हो, त्यात काय झालं. चल चल चल. अशोक, अरे तुला सांगायचं राहिलं. काय? प्रणिता तुला शोधत होती. कोण? प्रणिता गोरे? हो रे. आई शपथ, खरोखर. अरे मी इथे बसलो होतो, 2 वेळा आली. मला म्हणते अशोक कुठे भेटेल. मग गेली कुठे? कॉलेजच्या गार्डन मध्ये वाट बघते म्हणाली. कॉलेजच्या गार्डन मध्ये? हे शिल्पा, ते आपलं ते पिक्चर वगैरे जरा कॅन्सल आहे. मी जरा ते प्रणिता गोरे. बाय. तू काय ह्याच्याबरोबर सिनेमा चालली होती? पिढ्याच घालवली. मग काय, अख्खं कॉलेज भर, कॅम्पस भर शोधत राहील प्रणिता गोरेला. पण शिल्पा, कधी कधी माझं चुकतंच. इतकं सुंदर शिल्प माझ्या समोर असताना मी हडप्पा संस्कृतीचं साम्य शोधण्याचा मूर्खपणा करतो. एक विचारू? हल्ली तू खूप हरवल्यासारखा दिसतोस. काय झालं तरी काय तुला? मला तर खूप भीती वाटते. खरंच मलाही कसले कसले भयंकर भास होतात. मला राजवाड्याचे अवशेष दिसतात. एक सुंदर स्त्री दिसते. भयान काळोख, किंकाळ्या. मन खूप बेचैन होतं माझं. तू हे सगळं वाचत असतोस ना, त्याचा हा परिणाम आहे. आजपासून हे सगळं बंद, समजलं? ओके, आजपासून हे सगळं बंद. संध्याकाळी तू माझ्या मम्मीला भेटायला येणार आहेस ना? हो, मी सांगितलं ना एकदा येणार आहे म्हणून. हे का नाही भेटत तू आईला? कधीपासून ती बिचारी सांगते ना तुला. अरे मी जाऊन त्याचं काय माहिती ना नासी, आशूच्या ह्या टाळाटाळीला ही फार मोठा इतिहास असेल. इतिहासाबद्दल बोलू नकोस. अरे त्याच्या कर्तृत्वामुळेच यावर्षी आपल्या कॉलेजला वक्तृत्व स्पर्धेचा चषक मिळालाय. अय्या बायल्या, ए चावट, कोणाला म्हणतोस रे बायल्या? कोण आहे इकडे? चल तू बायल्या. माझं मला नशिबात फुटक. सगळे जण मला तेच म्हणतात रे, एवढा पुरुषासारखा पुरुष दिसत नाही वाटतं डोळ्याला. अरे दिसतंय ना, आपल्या डोळ्यासमोर आपला डोळा असलेलं पाखरू दुसऱ्याच्या खोप्यात बसलेलं दिसतंय ना. हाय 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 मेरी बुलबुल. तेरी तो कोणाला बुलबुल बोलतोस? नासर, हे सांग रे, 350 रुपये जर्सी आहे, सांग तू चमच्याला सांग. ए, यांच्यापैकी कोणी माझे चमचे नाही आहेत. चांगले मित्र आहेत माझे. आणि तू जरा सांभाळून वागत जा. ए चला रे, कशाला त्याच्या नादी लागताय? चला 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 चला. हे चल चल. आठवची फटाकडे चालले बघ. काल हे ना अपमान केला होता माझा. बदला घ्या उस्ताद. जाऊ. आता मजा बघ. अरे मी काय म्हणते, आज काय हे अगं त्या आशूची काय सारखं गुलगुल करतेस? जरा आमच्याकडे पण बघ मेरी बुलबुल.
बघू तुला कोण वाचवत. सोड मला, सोड. आ! अरे मारामारी झाली बघ. तुला मार. चल 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 चल. ये, ये, सतीश, ये, सतीश. सोड, ये, सोड, सोड त्याला. सोड, चल चल अशो काय चाललंय? काय नाही ते कराटेची प्रॅक्टिस करत होतो. फॅन्सी ड्रेसची प्रॅक्टिस करा. कराट्याच्या कॉम्पिटिशन अजून भरपूर वेळ आहे. अशो माझ्याबरोबर चल. चल माझ्याबरोबर. मारामारी करतात आणि मला सांगतात मागून कराट्याची प्रॅक्टिस करतोय. अरे उद्या स्पर्धा आहे फॅन्सी ड्रेसची. प्रेमाच्या गावचे कबूतर रे. प्रेमी दिवाणा गाई प्रेम गाणा उडला फर फर रे. माहेरच्या माहेरच्या गावचे कबूतर रे. गुटर 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 गुटम गुटर 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 गुटम. काय काय झालं, कोण हारलं कोण जितलं, खिडकीतून पहा बर. मिठीमध्ये राजा राणी गुटूर गुटूर चालू झालं. साजण खोड्या काढे अन सजणी ही लाजली. पाहू नवे काही तर खिडकी ही लागली.
स्वीटी 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 मला लोक बोलती हाय स्वीटी हॅलो स्वीटी का बोलती स्वीटी 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 मला लोक बोलती हाय स्वीटी हॅलो स्वीटी का बोलती जिला पाहून मी झालो फिदा तिच्यासाठी मी फिरलो किती बोरीवली कांदिवली डोंबिवली बोरीवली कांदिवली डोंबिवली खलीवली 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 अदाओ की मलिका तू मस्तानी चंचल तुला बघून होते काळजात जबरी हलचल अदाओ की मलिका तू मस्तानी चंचल तुला बघून होते काळजात जबरी हलचल गुलबदन तू ग चंपा गली हैराण झाली ही सारी गली खलीवली 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 नो प्रॉब्लेम खलीवली 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 तर या वर्षीच्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मधील प्रथम क्रमांक थांबा 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 एवढाच रिझल्ट डिक्लेअर करू नका हो. अजून एक विद्यार्थी शिल्लक आहे. कोण? माझा मुलगा विजय. निमोनिया झालाय बिचाऱ्याला. फार आजारी आहे होतो. त्याला बघायला चला आणि पेशंटचा फॅन्सी ड्रेस समजून त्याला बक्षीस देऊन टाका. अहो बाई, मी काय बाई आहे का? नाही म्हणजे काय की 35 वर्षाची कळी आहे कळी. विजयचे बाबा गेल्यापासून आम्ही दोघे पोरके झालो आहोत. आता तुम्ही त्यांचे बाबा. कोण? मी? काहीतरीच काय इच्छा. चला ना गल्ले. नंतर पोरानू मावशीनं पटवलं रे पटवलं. कोण? विजय तू? येत आहे कडे. नाही तर आजचं पहिलं बक्षीस. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. काँग्रेस. अरे मला बक्षीस मिळाल्याचा आनंद तुम्हाला झालाय? ऑफकोर्स. अरे स्पर्धेत हारजीत असतेच की. येस येस. अरे माफ करना यार, तुमच्या दोघांच्या मध्ये मी उगाच कबाब में आड्डी हो गया. अरे भूल जाओ यार. हा पण आता आम्हाला तुझ्याकडून पार्टी पाहिजे. नाही कोणी म्हटलंय. आज मला मैत्रीचा अर्थ कळला. मित्र, इतके दिवस मी ज्या बेटाविषयी माहिती गोळा करत होतो त्या बेटाचं हे चित्र. 500 वर्षापूर्वी या बेटावर मोगलांचं राज्य होतं. आजही या बेटावर मोगलकालीन अवशेष सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अरे पण आणि आशू, माझ्या- आपल्या पिकनिकचा आणि या बेटाचा काय संबंध? तेच तर कळत नाहीये. अरे आजची मीटिंग तर आपण पिकनिकला कुठे जाणार हे ठरवण्यासाठी घेतलीये ना. बघ ना. आणि हा पठ्ठा आपल्याला त्या बेटाचा इतिहास सांगत बसलाय. आबे हो इतिहास के साक्षीदार. आम्हाला पिकनिक एन्जॉय करायची आहे, कळलं? नाही म्हणजे जमलं असतं जरा रोमांस पण. काय बिंके? सतीश, हे बघ त्याचं काय, तू आधी जरा पार्टनर सिलेक्ट कर. काय माहितीये ना, कधी तू या पोरी बरोबर कधी तू त्या पोरी बरोबर. थांब रे. अरे आशू, पण आपण कुठे जायचं पिकनिकला? लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान तर नकोच बाई. बरोबर आहे. झालंय का सगळ्यांचं बोलून? अरे या बेटाचा नकाशा मी तुमच्या समोर ठेवला तरी सुद्धा कोणाच्या डोक्यात प्रकाश पडलेला नाही का अजून? अरे हे पिकनिकचीच मीटिंग आहे आणि आपण याच बेटावर पिकनिकला जातोय. म्हणजे पुन्हा उत्खनन, इतिहास, संशोधन. बास, माझा ऐका. अरे त्याच पिकनिक स्पॉटचा कंटाळा आलेला नाही का? या बेटावर जाण्यात नवीन थ्रिल आहे. काय थ्रिल आहे? काय थ्रिल आहे? हे बेट निर्जन आहे. अच्छा अच्छा अच्छा. आपल्याला जय्यत तयारीनिशी इथे जावं लागेल. ही बघ, ही मी काढलेली सामानाची लिस्ट. अरे काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस. अरे अरे आपण तिकडे पिकनिक एन्जॉय करायला जायचंय की संशोधन करायला? हे बघ, त्यापेक्षा आपण गोव्याला जाऊया. मी तिकडे जाणारच आहे. शिवाय गोव्याला आमचा बंगला आहे. अरे खाओ पिओ मस्त ऐश करो. ए बाबा, तर पण असं करूया, ज्यांना जिकडे जायचं त्यांनी तिकडे जावं आणि माझ्यावर येणाऱ्याने हात वर करा. हे काय? अरे यार, एक जान आहे हम. मी जाईन तिथे नाही का जाणार ती? ओ ठीक आहे. मग आपली पुढील भेट पिकनिक नंतर. ओके. मग या मावशीचा रामराम.
बॅग घेतला का काय बॅग घेतला काय ए चले चल चले चल ए चला चला चले हा हे काय हो हो आहे ना हा मास्तर या गावात एखादं लॉज नाही. मुक्काम करण्यासाठी एखादी धर्मशाळा वगैरे? नाही. मंदिर, शाळा, मस्जिद काहीही नाही. बाप रे, आशू परत जायचं का? परत जाणे नाही. सापळ्यात अडकलात. म्हणजे सकाळशिवाय गाडी नाही. हो हो मग आजची रात्र आपण स्टेशनवरच काढूया का मग काय? परवानगी मिळणार नाही. हो एक मिनिट हा, ये. म्हणजे काय रात्रभर आम्ही फक्त एक डाक बंगला 2 मैलावर. तिथून पुढे सरळ जायचं. पहिल्या वळणावर वळायचं. तिथून पुढे सरळ. नाही पण मास्तर मला एक मला सांगा. जास्त प्रश्न नकोत. उशीर होईल. जा. गॉड ब्लेस यू. थँक्यू थँक्यू. चला 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 चल रे. अरे बाप रे. ते बघ काय शिल्पा. काय 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 झालं काय झालं कुठे आहे? अगं झाडाचं खोड आहे ते त्याच्यावर कोणीतरी कोरलंय. कुणी मी कोरलंय. वाईट खोड आहे तुला. शिल्पा म्हणजे फार घाबरेट बाबा. जंगलातून जाण्यात सुद्धा काही थ्रिल आहे नाही. हात दे तिला, हात दे. घाबरू नको. हात दे, हात दे. हळू. खेच वरती खेच. अरे सावकाश. हा हे टॉवेल दे लवकर. टॉवेल दे. विशाल घे. हळू. हा नाही घाबरू नको. चला सावकाश सांभाळून चला. हळू. काय शिल्पा, काय तू समजतं की ना? अगं आपण जंगलात चाललोय. काहीतरी आपल्या वेळेपणा. चल. थांबा. दार होतो. तुम्ही मीच इथला रखवालदार तानाजी. हो पण तुम्ही तर स्टेशनवर. तो नानाजी माझा जुळा भाऊ. तुम्ही स्टेशनवर आल्याचं मला केव्हाच कळलं. तुमचीच वाट पाहत होतो. या आत या. तुम्हाला कळलं कसं पण? त्याचे विचार मला टेलिपथीने कळतात. ते कसे? जास्त प्रश्न नकोत. राहा इथं. मानशी 30 रुपये. तासानं जेवण मिळेल. रात्र अमावास्येची आहे. या आत या. चालेल रे आशू. चालेल. चल. अरे चल रे. चला हा चला. मैं रंगीला
प्यार का राही तू मेरी मंजिल शौक नजर का तीर तूने मारा दिल हुआ घायल गाणं कोण म्हणत होतं? कोण म्हणत होतं गाणं? पुन्हा म्हणू नका, बाकीच्यांना त्रास होतो. म्हणजे आमच्याशिवाय आणखी कुणी उतरलं इथं? होय, एक कर्नल आणि त्याची मुलगी सुंदर. सुंदर मुलगी गेला, कामातून गेला. अर्ध्या तासानं भेट होईल अरे वा जेवणाच्या टेबलावर. वा 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 वा. सुंदर मुलगी, गळ टाकून पहा, कदाचित सापडेल. बघून येतो तिला. याच्यात काय बोलतोय काय? हातात धरा, कडी लावायची आहे मला. अच्छा अच्छा. इथून सरळ जायचं उजव्या अंगाला. कशाला? अच्छा हा हा हा. हो हो हा. जातो ना जातो ना. गेला इथं. चला. आय. कोण आहे रे? कोण कोण? काय चाललंय? कुठं काय नाही. हे खाली डोकं वर पाय. हा ते होय. व्यायाम व्यायाम करत होतो. जेवण तयार आहे, बा, सर्वांना डायनिंग हॉल मध्ये घेऊन यायचं. येतो. लवकर. आलोच. मुळात कॉलेजची मुलं आलेली दिसत आहेत. हॅलो 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 हॅलो. मी कर्नल सॅमसन. अच्छा अच्छा. माझी मुलगी मोना. हाय. हॅलो. Hey, ठीक आहे. एवढ्या रात्री कुठून आलात तुम्ही? मुंबईहून आलो. आय सी. पिकनिक पिकनिकला आलोय ना. पिकनिक या डाक बंगल्यात? डाक बंगल्यात नाही, इथून जवळच असलेल्या बेटावर चाललोय आम्ही. कदाचित अंकल 500 वर्षानंतर आमचंच पाऊल त्या बेटावर पडेल. फॅन्टॅस्टिक. डॅडी आपण पण चालूया यांच्या बरोबर. मला असे ऍडव्हेंचर्स खूप आवडतात. हो या ना प्लीज, तुम्ही पण या ना आमच्या. चला ना चला ना. माझ्या कुठल्याही गोष्टीला डॅडी कधीही नाही नाही म्हणत. हो की नाही डॅडी? दरवर्षी मी वेगवेगळ्या हिल स्टेशनला जातो आणि यावर्षी या डाक बंगल्यात महिना घालायचा विचार आहे. बाप रे. बघ ना ग किती बोर होतं इथे. डॅडी चला ना प्लीज, आपण पण जाऊया ना. एवढे सगळे फ्रेंड्स आहेत म्हणजे धमाल येईल. ऑफकोर्स. जाऊ नका. खूप जणांनी प्रयत्न केले, कुणीही परत आलं नाही. अय्या ते कसं काय? उधाटकी आहे त्या बेटावर. एका मुघल बादशहाची नजर एका गणिकेवर होती. त्याच्या इच्छेला नकार दिला म्हणून जिवंत गाडलं तिला. खामोश. हे बघ, नसत्या भाकड कथा ऐकून मुलांना घाबरवू नकोस. तानाजी तूही आमच्या बरोबर येतोस.
मुलांनो आज स्वयंपाक फार छान करतो. डॅडी म्हणजे आपण पण जायचं यांच्या बरोबर. ऑफकोर्स वाय सो बॉयज आपण उद्या सकाळी निघायचं. ओके. हा इथे जरा सावले. इथेच आपण आपल्या राहुट्या उभारूया. हवा आहे ना. या बात आहे. हवा म्हणजे काय हे घेऊन हवा. ला 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 ला. ही धुंद हवा सोसे ना तू जवळ सखे जरा ये ना. ही धुंद हवा सोसे ना तू जवळ सखे जरा ये ना. झपाटलेल्या बेटावरती प्रेम नगर बसले. प्रेम नगर आमचे प्रेम नगर. प्रेम नगर आमचे प्रेम नगर. ही धुंद हवा सोसे ना तू जवळ सखे जरा ये ना. या बेटावर सखये प्रीत कशी बहरली. मधुसाठी राजाने राहुटी बांधली. या बेटावर सखये प्रीत कशी बहरली. मधुसाठी राजाने राहुटी बांधली. तू शम्मा मी परवाना गाऊ प्रीतीच्या गाणं. प्रेम नगरच्या दिवान्या मौसम मस्ताना. ही धुंद हवा सोसे ना तू जवळ सखे जरा ये ना. ही धुंद हवा सोसे ना तू जवळ सखे जरा ये ना. नहरू विहरू बहरू स्वैर जोडीने रखे तिलकू भेटू
खुणा प्रेम करा खुल्लम खुल्ला तोडून बंधना ही धुंद हवा सोसे ना तू जवळ सखे जरा ये ना ही धुंद हवा सोसे ना तू जवळ सखे जरा ये ना गम्मत गम्मत करू जग हे सारे विसरू कुणीतरी पाहते नका तुम्ही विसरू गम्मत गम्मत करू जग हे सारे विसरू कुणीतरी पाहते नका तुम्ही विसरू या दगडा मातीवर या झऱ्यावर या झाडावर हृदयावरती माझ्या सखई नाव तुझे कोरले ही धुंद हवा सोसे ना कुणी जवळ सखी ही येईना ही धुंद हवा सोसे ना कुणी जवळ सखी ही येईना झपाटलेल्या बेटावरती प्रेम नगर बसले ही धुंद हवा सोसे ना तू जवळ सखे जरा ये ना ही धुंद हवा सोसे ना तू जवळ सखे जरा ये ना अशू, हा, तुला हवं होतं ते बेट हेच आहे ना? येस कर्नल, दिस इज द वन. पण इथे एक पडका महाल असल्याचं माझ्या वाचनात आलं होतं. तो एकदा सापडला म्हणजे मिळवली. माझ्या सगळ्या संशोधनाचं चीज होईल. हा, इथे एक तानाजी, तुला इथली सगळी माहिती आहे ना? गुड. आणि यांना त्रास होणार नाही तेवढं बघ. टेक केअर. कमन गो. आणि खाण्याची व्यवस्था काय झाली? गुड. वाढायचं बघ. वाह, क्या बात आहे. या तानाजीच्या आजचं खाणं म्हणजे तब्येत खुश. तानाजी. अंकल, तानाजी जंगलात गेलाय. लाकडं तोडायला गेला असेल. मोना बेटा, येस डॅड. बेटा जरा पाणी घेऊन ये. अच्छा. नो सॉरी डॅड. हा? पाणी संपलंय. पाणी संपलंय? अंकल, मी आणतो पाणी. थँक्स. थँक्स. अगं तू पण चल ना माझ्या बरोबर. का एकट्याला जायला भीती वाटते? भीती? भीती वगैरे काय नाही, पण काय तू बरोबर असलीस ना की बरं वाटतं. कंपनी आता कंपनी म्हणून. चला चला. अंकल, ह्याला दिवसातनं 100 वेळा त्या सेंटचा फवारा लागतो. याला असतो असतो एखादा माणूस एक. निर्मळ आहे नाही? तुझ्या सौंदर्यात. चला. मोना, हा? मोना, मला तू खूप आवडतेस. आय लव्ह यू मोना. व्हॉट नॉनसेन्स. खरंच तुला पाहिल्यापासून. सॉरी, रॉंग नंबर. माझं दुसरंच दुसरा कोण अशोकच ना? तो काय देणार आहे तुला? शट अप प्लीज मोना. नाही म्हणू नकोस. काय झालं तुझं? सोड. एक लक्षात ठेव, जी गोष्ट मला हवी असते ती मी मिळवतोच, आणि ती जर मला मिळाली नाही तर दुसऱ्या कुणालाही मिळू देत नाही. वेळ पडल्यास अशोकला सुद्धा. काय करशील रे? काय करशील?
मनात येईल ते करून मोकळं व्हावं माणसानं. झोपा आता. करता करविता इथंच आहे. किती सुंदर डिझाईन काढतोस रे तू. इतक्या सुरेख हातावर डिझाईन सुंदरच येणार. आपल्या लग्नात मीच मेहंदी काढणार. अरे शाळाच आहेस की. माझं नख सुद्धा तुझ्या दृष्टीस पडणार नाही. मैत्रिणींचा नुसता धिंगाणा असतो अशा वेळी आजूबाजूला. पण हनीमूनला मात्र इथेच यायचं. हं, किती रम्य जागा आहे. खरा एकांत. पण मला तर इथे खूप भीती वाटते रे. माझ्याजवळ ये. एवढा आधी राहू नकोस. अजून खूप वेळ आहे त्याला. त्याआधी आपण खूप खूप प्रेम करणार आहोत एकमेकांवर. शिवा, परत तुझा बर्थडे आहे ना. आपण की नाही खूप मस्त साजरा करूया. बर. आपली ती झोपडी आहे ना, ती की नाही मी खूप छान सजवणार आहे. म्हणजे माझा वाढदिवस कायम लक्षात राहील नाही. आपण सुंदर फोटो काढूया आपल्या झोपडीचा. काढूया की आपल्या मुलांना दाखवण्यासाठी. चल. अशू काय आहे, कुठे झालोय आपण. एक मिनिट शिल्पा. आता आता या क्षणी तुला या बेटावर काही दिसत नसलं तरी जवळजवळ अख्खं राज्य बुडायला सारखं वाटतं मला इथे. 500 किंवा 550 वर्षापूर्वी मोंगलांनी इथं राज्य नाही राजवाडे बसवले. ये सावकाश ये. अरे अरे एक मिनिट. आता आपण आलो आलो ह्या बाजूने. ह्या बाजूने जाऊ दे रे, कशाला ते दिशान हे न ते. शिल्पा प्लीज अशी कंटाळू नकोस ग. हे बघ, मी इथे काहीतरी शोधायला आलोय आणि मला खात्री आहे इथे मला सापडेल काहीतरी. अगं इतक्या लोकांना मी इथे घेऊन आलोय. प्लीज या बाजूने. हा याच बाजूने. या बेटावर मला काहीतरी अवशेष सापडणारच. या हे बघ, ह्या क्षणी जर तू इथे थांबला नाहीस ना तर मी तुझ्याशी अजिबात बोलणार नाही. शिल्पा अगं. हा बोल. इकडे बघ माझ्याकडे. त्या दिवशी मम्मीला का भेटला नाही. हो मम्मी. अशाने ती माझं कोणाच तरी लग्न लावून देईल. आणि तू करशील सुद्धा. मग काय करणार. तुझं माझ्यावर प्रेम नाही ना राहिलं पूर्वीसारखं. दुसऱ्या कोणाशी लग्नाचा विचार तू डोक्यात तर आणून बघ. काय करशील. काय करीन. मग मम्मीला नक्की भेटणार ना. इथून गेल्यावर नक्की. प्रॉमिस. किती सुंदर बेट आहे ना डॅडी. टेक केअर मोना. थँक्स. अंकल, तो तानाजी म्हणत होता या बेटावर म्हणे भूत प्रेत पिशाच वगैरे आहे. मला तर अजून काही दिसलं नाही. आता इथे अशू, हा? हे बघ काय आहे. वाव. हा बघ पहिला पुरावा. कशाचा. अगं कशाचा काय. मोंगलांचं राज्य इथे असल्याचा. मी तुला सांगितलं नव्हतं. मला आणखीन इथे काहीतरी सापडणार आहे नक्कीच. हे बघ हे धर. फॅन्टास्टिक. वाव. वी गॉट इट. शिल्पा वी गॉट इट. काय रे. हे बघ हेच ते मोगल राजवाड्याचे भग्नावशेष. आपण सगळ्यांना इकडे बोलूया. हो ग, पण प्रत्येक जण आपापल्या मूड मध्ये असेल. आपणच जाऊ. चल ये ये. इजंट इट थ्रिलिंग. हो रे. आज माझी स्वप्न पुरी होतील शिल्पा. ये. इजंट इट रियल शिल्पा. हा बघ हाच तो पडका महाल. किती जेन्युइन आहे त्या गोष्टी. तशाच्या तशा. मी तुला नेहमी सांगायचो ना
मला जी स्वप्न पडतात त्यात मला भग्नावशेष, पडके महाल दिसतात. हे बघ, हे मोठमोठाले दगड, हे खांब, हे सगळं अगदी अगदी असं दिसतं मला. हा, आणखी या महालाभोवती फिरणारी एक सुंदर स्त्री सुद्धा दिसायची मला. आशू, मला भीती वाटते रे. आपण परत जाऊया. वेडी आहेस का तू? अगं, स्वप्नातलं सगळं प्रत्यक्षात पाहून मला किती आनंद होतोय म्हणून सांगू तुला. बघितलंस ना, आपण या जागेकडे कसे भारावल्यासारखे आलो. आशू, आपण सगळ्यांना इथे बोलवूया का रे? एक नंबरची घाबरट मुलगी आहेस तू. मार हा का? शिवा! शिवा? हा तर आशूचा आवाज. बॉबी! पिंकी! अशू, काय झालं अशू? अशोक, हा बघ पडका महाल. हा जिवंत महाल इथे असताना तुला हा पडका महाल दिसतोय ना सर, हाँ? यार तू कब सुधरेगा? मैं कभी नहीं सुधरूंगा. लवली पिलर्स यार. क्या हुआ? अरे हा का चिल्लाला? बॉबी? बॉबी? काय झालं? मला वाटतं इथे काहीतरी असावं. येस. गॉट इट. उघडा. Come on. Come do it. हे बघा मित्रांनो, तो गुप्त खजाना आहे ना, ती आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे. साधी सुधी गोष्ट नाहीये. त्याला ऐतिहासिक महत्व आहे. यू आर राईट. तुम्ही म्हणताय ते खरं आहे अंकल. आणि आपण काय इकडे खजिना मिळवायला आलेलो नाही. आपला हेतू केवळ पिकनिक आणि मी काय म्हणतो आशू, अरे खजिन्यातलं आपण थोडं थोडं जरी वाटून घेतलं ना तरी आपण सगळे लखपती होऊ यार. अरे लखपती व्हायला आपल्याला ह्या असल्या खजिन्याची काय गरज आहे? आपल्याकडे शिक्षण आहे, मनगटात ताकद आहे. अरे आपल्याला काय गरज आहे याची? पण सतीश म्हणतो त्यातही तथ्य आहे. नाहीतरी एवढ्या लवकर डिग्री मिळून नोकरी मिळणं शक्य नाही. आणि नोकरी मिळालीही तरी इतक्या लवकर लखपती होणं अशक्य आहे. तेच. अरे एवढी मोठी संधी चालून आली, ती तरी कशाला सोडा? अरे पण शिवा, हा. याच खजिन्याची जर आपण सरकारला माहिती दिली तर आपलं नावही होईल आणि आपल्याला बक्षीसही मिळेल. खरंच सरकारने दिलेल्या बक्षिसाने जो मान मिळेल त्याला तोड नाही. आपल्या सर्वांना एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. वर्तमानपत्रात बातमी येईल आणि याचं सारं श्रेय आशुला तर मिळेलच, त्याबरोबर आपल्यालाही. आणि सरकारतर्फे आपला सत्कारही केला जाईल. तुम्हाला भविष्याची चिंता दिसत नाही वाटतं? मलाही तेच म्हणायचंय. आपण सगळ्यांनी थोडं थोडं वाटून घेतलं तर काय फरक पडणार आहे? कोणाला कळणार आहे? पॉइंट. बॉबी, एवढ्या धाडसाने तू पहिल्यांदा बोललास. कर्नल अंकल, मला वाटतं आपण परत एकदा विचार करा. नाही, मला नाही पटत ते. माय गुड फ्रेंड्स, या खजिन्यातले रत्न, हिरे माणकं हे सगळं अनमोल आहे. आपल्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. तेव्हा हे सगळं धन सरकारात जमा व्हायला हवं. ओके? हे बघा मित्रांनो, मोहात पडू नका. हा मोह फार वाईट आहे. यांना आयुष्यात कधीही समाधान लाभणार नाही. त्यापेक्षा मी असं करतो, जवळच्या शहरातल्या पुरातत्व विभागातील अधिकाऱ्यांना जाऊन सांगतो किंवा पोलिसांकडे जाऊन माहिती सांगून परत येतो.
हे बघ आशू बेटा, हे बघ आपण सगळे इथे नवीन आहोत, ओके नाही? तू तिथे शहरात जाऊन कुठे जाणार आणि काय माहिती देणार? पण अंकल, अरे डोंट बॉदर, मी आहे ना, मी देतो माहिती. हे बघ तुम्ही सगळे पिकनिकला आलात तेव्हा एन्जॉय युअर सेल्फ. डॅडी टेक केअर. तानाजी, ए तानाजी कशाला? तुम्ही होडीने जाणार ना? सो डोंट वरी, आय कॅन मॅनेज माय सेल्फ. अरे मिलिटरीतला माणूस आहे मी, होडी बोलवू शकतो. आणि तानाजीला सोबत नेलं तर इथं तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कोण करणार? तेव्हा एन्जॉय. माझं जरा पाहू दे. आत्ता आणते. यू वे प्लीज. Yeah, Dad. थँक्यू. Daddy, take care, huh? येस. आणि हे बघ तुम्ही सांभाळून ना, काळजी करू नकोस. या मुलांकडे लक्ष ठेव, ओके? Oh, yes. हा मी आलोच. टेक केअर. हाँ तो भाई और उनकी बहनों, काय? भाई और मेरी बहनों, आज इस कॉलेज के पिकनिक के दिन हम कुछ वैरायटी एंटरटेनमेंट प्रोग्राम पेश कर रहे हैं। हाँ। और उसकी शुरुआत कर रहे हैं आरती से। और आरती पेश कर रहे हैं आशु। ये काय बेवड्याची आरती आहे? अच्छा। गणेशोत्सवातला बेवडा, हा. मागे उभा राहणारा. सुख करताची नुरी पुरायची सरांगी सुंदर ड्रेसची व्हेरी गुड. आणि याच्यानंतर नेक्स्ट आयटम टॅक्सी ड्रायव्हर, जे आम्हाला नेहमी त्रास देतात. त्या टॅक्सी ड्रायव्हरला कोण कसा त्रास देतो हे बघा. एक मिनिट, माईक टॅक्सी ड्रायव्हर. हा, मी एका टॅक्सी ड्रायव्हरला विचारलं, टॅक्सी बाइकाला चलोगे? नहीं भाई नहीं. नहीं भाई, क्यों नहीं चलोगे भाई? प्रॉब्लम क्या है? टैक्सी बाइकाला क्यों नहीं चलेगा? देखिए क्या देखिए? मैं अंधा हूँ, मेरे को अंधा समझता है? देखिए बोलता है. व्हाट डू यू मीन यार? सुनिए. अब मैं बहरा भी हो गया. ओ भाई साहब. भाई साहब तुम्हारा मैं भाई साहब. अरे भाईकाला बोला तो भाई साहब बोलता है. हाँ, अपने आप को समझते क्या हो? तुम्हारी हैसियत है क्या भाई बनने की? अजी सेठ. अरे टैक्सी तेरी और सेठ मेरे को बोलता है. सेठ तू कौन? तू सेठ होते हुए भी भाईकाला नहीं जा रहा और मेरे को सेठ बोलता. तू किसको सेठ बोलता है यार? तू सेठ किसको बोलता अरे है? हाँ बाबा हाँ, चलो चलते यार, चलते. चलो बैठो टैक्सी में बैठो. हाँ चलो आओ बैठो. मुझे नहीं चलना. क्यों? मेरी बीवी आ गई ना, मुझे 10 मिनट टाइम पास करना था. क्या बात है? और इसके बाद अपने कॉलेज के नंदा आ रहे हैं अपना एक बेहतरीन कैमरा पेश करने के लिए. हाँ चला. हाँ काय माहिती आहे ना, तुम्ही लोकांनी टाळ्या वाजवायच्या. हा, याची कॅब दे. हा, आणि गाणं कुठलं माहिती आहे का? हुस्न के झंक झंक लाखो रंग झंक झंक और नशा रंग दे आणि घे. बेहतरीन. Thank you. और इसके बाद अपने कॉलेज का मिथुन चक्रवर्ती सतीश, एक आयटम सतीश. पेश करने जाने वाले. भिकारा तुम्ही पुष्कळदा पाहिलं असेल भीक मागताना, पण अशी भीक तुम्ही आयुष्यात पाहिले असेल जे हे मागताय. मागा भिका. चले मिथुन चक्रवर्ती. चुम्मा दे दे. चुम्मा दे दे. चुम्मा अंधे चुम्मा दे दे. हे घे. भाई 20 साल से भीख मांग रहा हूँ, पैसे की कोई कमी नहीं है. फिर क्या चाहिए? चुम्मा दे दे. मला नाही आवडत. चावटपणा आवडत नाही काय? अरे मुझे नहीं तो कम से कम बॉबी को दे दे. एक थी लड़की गुड्डी जैसी, मासूम चेहरा, बाबी जैसी, अरे पगली ऐसी जूली जैसी, खूबसूरत, शर्मीली ऐसी, 16 साल की कच्ची कली वो, जवानी दीवानी, पहचान गई वो. ला 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 ला. वो चालबाज वो कौन थी? मेरे हुजूर, मेरी सनम, कैसे कहूँ वो शेरनी, नाम था उसका चांदनी.
नक्की सांगते, गाणं आणि धूर पडक्या महालाकडूनच येत असावा. मला नाही वाटत तसं. अरे जंगलात वणवा पेटतो कधी कधी. भूतानीच पेटवला असेल. चल काहीतरी बोलू नकोस. कुणी उगाच तर्क करायची गरज नाहीये. मी जाऊन पाहून येतो. हे बघा, कुणीही जायला नको आम्हाला सोडून. आपल्यात मोठं असं कुणीही नाही. कर्नल अंकल होते तेही आता शहरात गेलेत. आणि तो तानाजी, त्याला काही विचारावं तर भलतंच गूढ काहीतरी बोलतो. हे झोपही येणार नाही अशा वातावरणात. मित्राजात, अगं आपण इथे पूर्ण तयारीनिशी आलोय. नाहीतर काय. अगं घाबरायला काय झालंय? हे सर्व आहेत ना आपल्या संरक्षणाला. म्हणा, मी काय म्हणतोय, आपण रात्री आई पायने जागायचं. अरे त्यात घाबरण्यासारखं काय? अशोक, हा बोल. रात्री 2 वाजेपर्यंत तू पहारा द्यायचा. ओके. त्यानंतर तुम्हाला उठ, नाही का? हा. हो. आणि तानाजी आहे सोबतीला. अरे हा तानाजी कुठे गेलाय? अरे असेल इथेच कुठेतरी. दसकला काय एवढा? लचकलं. छे. पण तू का जागतेस? तू जागतोयस ना म्हणून. मोना, हं? मोना, काय? अरे बोल ना काय? मोना, अगं या बेटावर आल्यापासून, खरं म्हणजे तुला पाहिल्यापासून फार वेगळं वाटायला लागलंय. एक वाजला. मोना, हं? मोना का जागतेस उगीच? जा जाऊन झोप. तू पण जास्त वेळ जागू नकोस. अगं 2 वाजतीलच इतक्यात. 2 वाजले की सतीशला पहाऱ्यासाठी उठवणारच. ओके, काळजी घे. हा, हं. गुड नाईट. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. हे शिल्पा, हा, दे. कमान.
बॉबी हम्म. मी टाक हा ये, हे ये. घे. ले अरे वा घेतलं रे बॉबी नीट टाक रे. नीट टाकतो आधी चल बा हे बॉबी नीट हा. पकड. चल पिंकी कम ऑन ये ले ले म्हणा आशा कुठे आहे? माहित आहे मला. बरोबर आहे. रात्री जोडीने जागला असाल ना? कम ऑन यार लेट्स कंटिन्यू. चल 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 हा अशोक काय रे हा? अशोक हा? हाका मारू नका. का रात्री झऱ्यापलीकडे जाताना पाहिला होता. रात्री? अरे मग त्याला तू अडवलं का नाहीस? ऐकलं नाही, गेला. अशोक ए अशोक बोला अशोक नासिर शिल्पा, अशोक अशोक घरापलीकडे गेला. काय? कधी रात्रीपासूनच. अरे मला तो उठवणार होता ना, त्यांनी मला उठवलं नाही यार. आपण त्याला शोधलं पाहिजे. हो चला. चला, चला, चल, चला, चल, चला, चला, चला. चला. अशोक 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 कुठे अशोक गेलाय? अशोक 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 मला वाटतं तो त्या भग्नावशेषांकडेच गेला असेल. चला बघूया आपण. चला चला बघूया. अशोक अशोक ए अशोक 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 ओ माय गॉड ही इज डेड. मी कसं मारेन अशोकला? अरे अशोक आपला मित्र होता. मी कसं शक्य आहे? कधी निघायचं? ज्याला जायचं असेल त्यांनी जावं. जोपर्यंत मी अशोकचा खुनी शोधून काढत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. कारण तुम्हाला सगळ्यांना इथं आणण्यात मीच कारणीभूत आहे. अगदी विचित्र घडलंय. एकदम अचानक. अगं कुणाच्या ध्यानीमनी नसताना सुद्धा. केवढ्या उत्साहाने आपण इथे पिकनिकला आलो होतो. पहिल्याच रात्री असं काही घडेल असं वाटलं सुद्धा नव्हतं. आपण जे ठरवतो ना ते होतच असं नाही. पण शिवा, जो वाढदिवस सुद्धा मी थाटामाटात साजरा करणार होते तो जर अगदी साध्या पद्धतीने साजरा केला तर? नाही पूजा, अशोकचं असं काही घडलेलं असताना वाढदिवस साजरा करणं म्हणजे कसं तरीच वाटतं बघ. ए sorry. ए तू रागवलीस? अगं तुझ्या भावना काय मला समजत नाही. चल चल. हा सावकाश.
शिल्पा शिल्पा उठ ना. काय ग? माझ्या बरोबर येते. अगं झऱ्याच्या काठी खूप सुंदर फुलं आहेत. शिवाचा आज वाढदिवस आहे ना, म्हणून त्याला फुलांचा गुच्छ भेट द्यायचा आहे मला. चल ना. जाऊ दे ग, उद्याला अजून अवकाश आहे. ठीक आहे, म्हणजे तुला यायचं नाही तर मी एकटीच जाते. कशी कळली बरं तुझी मैत्री? ओ मॅड गर्ल, ती तिचंच म्हणणं खरं करणार. पूजा, ए पूजा. अरे शिवा, पूजा सकाळीच फुलं तोडायला गेली. बाय द वे, हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू अंकल. थँक्स. अगं पण ती गेली आहे कुठे? सकाळी ती झऱ्याकाठी फुलं तोडायला जाते असं म्हणाली होती. शोधलं पाहिजे तिला. पेटावरचं वातावरण फारच विचित्र दिसतंय. या आधी नाही का बोलायचं? चल 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 लवकर. पूजा, 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 पूजा. पूजा, पूजा. पूजा, पूजा, पूजा. पूजा, पूजा, पूजा. पूजा, पूजा, ए पूजा, पूजा. ओ माय गॉड, हे काय झालं ग? तुला माझा वाढदिवस साजरा करायचा होता ना? मग मग मला एकट्याला सोडून का गेलीस पूजा? का गेलीस? शिवा, पूजा. पूजा, पूजा.
जिवंत सोडणार नाही. शिवा, सतीश उठ. अरे अरे काय झालं काय? हरामखोर. शिवा काय झालं काय? अरे पिंकी पिंकी अगं उठ. टेंट मध्ये कुणी नाहीये आणि बाहेर बघ सतीश आणि शिवा मारामारी करतायत. अरे पण अरे अरे काय झालं काय तुला? वेळ बी लागला की काय? हा हा वेळ लागला मला. माझ्या पूजावर बलात्कार केलास तू. खून केलास तिचा. पूजाचा खून झाला काय सांगतोयस काय शिवा? हा तिचा खून तू केलास. नाही शिवा मी तिचा खून नाही केला. हा तूच केलास तिचा खून. तूच केलास. नाही शिवा मी तिचा खून नाही केला. तूच केलास तिचा खून. नाही. माझ्यावर कुणाचा आळ घेतोय? पूजाचा खून मी केलाय म्हणतोय. खोटं काय त्याच्यात? तू राक्षस आहेस. आधी अशोकला मारलास आणि आता पूजाला. मोना काय बोलतेस तू? माझ्यावर खुणाचा आळ घेतेस? मी खून केलाय म्हणतेस? काय पुरावा याला? पुरावा आहे हरामखोर. तुझ्या त्या घाणेरड्या सेंटचा वास येतोय तिच्या कपड्यांना. नाही अंकल बलात्कार करून खून केलास तू तिचा. हरामखोर तिच्या बलात्कार करून खून केलास तू तिचा. नाही अंकल सोडा मला. सतीश, असू सोड मला. सतीश, काय घेतोय? असू सोड. सतीश, control yourself. Stop it. Stop it, I say. सोडा मला. शिवा पूजा 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 हे बघा आता इथं जे काय घडतंय त्याला आपला काही इलाज आहे का? मुलांनो तुमच्या पोटात काहीतरी गेलं पाहिजे. पण अंकल याचा छडा लागलाच पाहिजे. अंकल आम्हाला पण खूप भीती वाटते. असं घाबरून कसं चालेल पोरी? वी हॅव टू फाईट इट नाव. ओके? हे बघ असले विचार मनात आणून काही होणार नाही. उपाशी पोटी पदरात काहीही पडत नाही. फाईट इट. अन्नावरची वासना सुडाली अंकल. हो पण धीरानं सारं सहन केलंच पाहिजे. पण अंकल सतीश आणि शिवा त्या शिवाची अवस्था तर मला पाहवतच नाहीये. आणि हा सतीश सुद्धा असा अपमानित होऊन एकसारखा दूर कुठेतरी. एनिवे मी समजावतो त्या दोघांना. पण हा सतीश आहे कुठे? आतमध्ये आहे. घ्या तुम्ही जेवून घ्या. सतीश रागाच्या भरात बोलतो माणूस. पिंकी ए पिंकी पण असं मनाला लावून घ्यायचं नाही. तू तरी जेवून घे ना प्लीज. सतीश तू बोलत का नाहीस? सतीश 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 तू बोलत का नाहीस? सतीश
सतीश ए सतीश सतीश अरे वाणी आण तानाजी सतीश सतीश आशू बापरे सतीश गेला अरे त्यांनी आत्महत्या तर केली नाही ना अंकल सतीश सतीश अरे काय केलंस तू हे मी तुझ्यावर खुनाचा आळ घेतला म्हणून आत्महत्या केलीस तू अरे अरे काय केलंस तू हे शिवा शिवा रागाच्या भरात तू तर नाही नाही अरे मी कसा याचा खून करीन सतीश सतीश अरे यांना सांग मी तुझा खून केला नाही म्हणून हे मला तुझा खुनी समजतात माफ कर दोस्त माफ कर अरे मी तुझ्यावर पूजाच्या खुनाचा आळ घेतला पण अशोकचाही खून तू नाही केलेला खुनी कुणीतरी दुसराच आहे हे तुझ्या आत्महत्येने सिद्ध केलंय तुझ्या आत्महत्येने सिद्ध केलंय सतीश या सगळ्या गोष्टी अगदी कुणीतरी ठरवल्याप्रमाणे होत आहेत पण कोण सागरी वादळ उठले प्रेमनगर ते त्यात बुडाले दाटून आल्या आठवणी त्या दोस्त आमचा नाही साथीला दाही दिशा अंधार झाला काळोखाने चंद्र झाकला प्रीत माझी पहिली पहिली
श्वास डसता डोळ्यामध्ये अंगार पेटला अंगार पेटला अंगार पेटला अंगार पेटला अंगार पेटला अंगार पेटला अंगार पेटला. ह्या असल्या भयानक वातावरणात जीव मुठीत धरून राहण्यापेक्षा इथून गेलेलं केव्हाही बरं. मोना, हा? अंकल पुरातत्व विभागाकडे जाऊन आले ना? हो. मग तिथले अधिकारी अजून आले का नाहीत? कुणाच ठाऊक. डॅडी तर खूप अपसेट आहेत. सारखं खुनाचाच विचार असतो डोक्यात. मगाशी म्हणत होते 2 दिवसात खरा खुनी समोर येईल म्हणून. अरे वा, म्हणजे काय जादूटोणा वगैरे करणार आहेत की काय? त्यांचा नक्कीच काहीतरी प्लॅन असेल. काय ते मलाही माहित नाही. मगाशी कुठेतरी घाईत गेले ते. सापळा लावलाय वाटतं, म्हणजे सावज आपोआप हाती येईल. तुला काही म्हणायचंय? म्हणजे माझे डॅडी? होय, तुझे डॅडी. शट अप. डॅडीवर भलते सलते आरोप करायला लाज नाही वाटत तुला? तरी मी डॅडीना सांगत होते आपण दोघे तरी परत जाऊया म्हणून, पण नाही. ते म्हणाले सगळे संकटात असताना असं पाठ फिरून जाणं कर्णाला शोभत नाही म्हणून. आणि आणि तुम्ही सगळे माझ्या डॅडीवरच आरोप करताय. तुमच्यापैकीच कोणीतरी असेल. मोना, आमच्यापैकी कुणाची मैत्री इतकी स्वार्थी नाहीये की आम्ही एकमेकांचे प्राण घेऊ. म्हणजे आशू, तू पण माझ्या डॅडीवर संशय घेतोयस? मोना, ए मोना, अगं आपण सगळे चक्रावून गेलो आहोत आणि खऱ्या खोट्याच्या सीमारेषा अशा धुसर असताना असं होणारच. पण असं डायरेक्ट माझ्या डॅडीवर आरोप करणं म्हणजे, अरे आम्ही काय शत्रू आहोत तुमचे? 4 दिवसाकरता योगायोगाने एकत्र आलोय आपण. आय एम सॉरी मोना, पण दॅट्स ओके. नासिर, मला कसं तरी होतंय रे. माझ्या बरोबर येतोस? जरा फिरून येऊया. चल. कर्नल अंकल आत्ता कुठे असतील? सतीश, उठ. ये. अरे ये. आणि 2 घास खाऊन घे. ये. हे बघ बघ बघ, तुझ्याशिवाय कुणी हात लावत नाहीये अन्नाला. चल चल. That's okay. That's okay. अरे तागाच्या भरात बोलतो काहीतरी माणूस. एवढं मनाला नाही लावून घ्यायचं. अरे यू हॅव टू फॉरगिव्ह हिम. ये ये, छान आहे. उठ. उठ. अरे शेवटी सगळे तुझे मित्र आहेत ना, मग चल चल. सतीश, सतीश, सतीश बोलत का नाहीये? अगं मला काल स्वप्न पडलं, सतीशचा खून कर्नल अंकलनी केला म्हणून. भीतीची इतकी गडद पसरली आहे ना सर्वत्र की क्षणाक्षणाला भीती वाटते रे. काय करावं, काय सुचतच नाही ग. आपण पळून गेलो तर? अगं पण आपले सगळे मित्र संकटात असताना कसं जायचं ग? आणि समजा आपण परत जाऊ शकलो नाही तर? बॉबी, हे कोण करत असेल रे? काहीच कळत नाहीये. मला तर कर्नल अंकलचा संशय येतो. बघ ना, म्हणाले होते त्या खजिन्याविषयी मी अधिकाऱ्यांना माहिती सांगून येतो. आणि जर त्यांनी माहिती सांगितली असेल ना तर एव्हाना अधिकारी यायला हवे होते. खरंय तू म्हणतेस ते. पिंकी,
आपण गुपचूप पळून जाऊ आणि पोलिसांना सगळं सांगू. पण आपण जाणार कसे? आपण तानाजीला विचारू. हा चल. तानाजी, काय पाहिजे? तानाजी, आम्हाला ना इथून बाहेर नाही नाही, आम्ही इथं फिरायला आलो होतो. हो की नाही ग? फिरायला आलो होतो ना. चल. पिंकी, हे पिंकी, चल. चल लवकर चल. पिंकी पळ. हळू, हळू. काय झालं? चल. चल पिंकी. पिंकी, 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 पिंकी. अशोक, हा? पिंकी आत नाहीये. हा? बॉबी सुद्धा नाही आहे तिथे. काय? पिंकी नाही आणि बॉबी नाही? मी हे बराच वेळ झाला त्यांना इथे कुठे पाहिलं नाही. ओ माय गॉड. चला चला, चल लवकर. चल मोना, कम ऑन. चल चल, लेट्स गो. मला वाटतं एकत्र जाण्यापेक्षा आपण डिवाइड होऊन शोधूया. हो यस, मी आणि शिल्पा खाडीकडे जाऊन बघतो. हो चल. ओके. मी, मोना आणि शिवा आम्ही या बाजूला जातो. ओके, चला या. चल चल. तानाजी, तू माझ्याबरोबर चल. बॉबी! पिंकी! पिंकी, डॅडी मला का सोडून गेला? डॅडी, डॅडी. हो ना. तुम्ही, तुमच्यामुळेच माझे डॅडी मला सोडून गेले. तुमच्यासोबत आम्ही बेटावर आलो नसतो.
शिवाय दुसरं कोणीच नव्हतं माझ्या या जगात. आता मी एकटी पडले, एकाकी. काकुणाच ठाऊक, आता मला खूप भीती वाटते रे. आता आता क्षणभर सुद्धा इथे राहावंसं वाटत नाही. मला वाटतं आपण सर्वांनी इथे जायला हवं. जाऊया. जाऊया. आपण जरूर सगळे जा. कुणीही थांबू नका इथं. माझ्या पूजाचा आत्मा इथं घुटमळतोय, मला सांगतोय, बदला घे शिवा, बदला घे. तिच्या खुन्याला शोधल्याशिवाय मला चैन पडणार नाही. तो सापडेपर्यंत तरी निदान मी इथून हलणार नाही. म्हणजे इथे बसून जाणून बुजून मरणाची वाट बघायची? मुळीच नाही. तुम्हाला जायचं तर तुम्ही जा. तुम्हाला काय माझं दुःख कळणार? तुम्ही सुखरूप आहात ना? जोडीदार गेल्याचं दुःख तुम्हाला नाही कळणार. शिवा, अरे या असल्या परिस्थितीत एकमेकांना दोष देऊन भांडत राहण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा सुटकेच्या दृष्टीने सुटका? सुटका? बॉबी आणि पिंकीनी तसा प्रयत्न करून पाहिला. काय झालं त्यांचं? सुटका? बॉबी आणि पिंकीनी तसा प्रयत्न करून पाहिला. काय झालं त्यांचं? माझ्या पूजाचा आत्मा इथे घुमळतोय. तिच्या खुन्याला शोधण्याशिवाय मला चैन पडणार नाही. शिल्पा, काय झालं? मला कोणीतरी धरलंय. कोण? मॅट आहेस का तू? अगं तुझी मॅक्सी अडकली. चल, घाबरू नकोस, बैस. खूप भीती वाटते रे. काय सतत कसले विचार येते. पिकनिकला आलो तेव्हा किती आनंदात होतो आपण. शिल्पा, मला काही कमी यातना होत आहेत का? आपला एक एक मित्र आपल्यातून गेला. सगळे किती विश्वास टाकून माझ्यासोबत आले होते. जाऊ दे. मला सोडून जाऊ नकोस. शिल्पा, अगं शिवा रागावून गेलाय, तो अजून आलेला नाही. मी आणि नासिर त्याची वाट बघतोय. हे बघ, तू काळजी करू नकोस. आम्ही इथेच त्याला शोधून येतो. हा, प्लीज.
शिल्पा 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 शिवा 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 कोणी मारलं तुला? बोल शिवा बोल. शिल्पा कुठे कुठे पाहिलंस तू शिल्पाला? कुठे पाहिलंस? पण बोल शिवा बोल प्लीज. काय खरंच? शिवा 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 ओ नो. काय बोलला तू? आशू तू काय बोलला का? खरा खुनी समजलाय मला. नाव उच्चारलंच तर मृत्यू अटळ, एवढं लक्षात ठेव. म्हणूनच शिल्पाचा शोध घेणं जरुरीचं आहे. मोना, हे सगळं कोण करतंय ठाऊक आहे तुला? कोण? तो. तो का करेल हे सगळं? पैसा मोना,
पैसा करवतो सर. माझी आणि त्याची मैत्री बघवत नाही तुला. जळतोस आमच्यावर. मोना, माझ्यावर विश्वास ठेव. तो आणि तानाजी मिळून हे सगळं करतायत. हे सगळं माहित असून तू आतापर्यंत गप्प का? कारण त्यांनी माझ्या शिल्पाला लपवून ठेवलंय. काय? हो. तिचा शोध घेतल्याशिवाय मला काहीच करता येत नाही. मी जर त्यांच्या कटात सामील झालो तरच ते तिला जिवंत सोडणार आहेत. तुला खोटं वाटत असेल तर तू खात्री करून घे. आज रात्रीच. हा किलवर गुलाम. हा किलवर बादशाह. हा केलवर एक्का. नासिर, प्रत्येक डाव तूच जिंकत चाललायस. अर्थात. कारण कधी कुठलं पान टाकावं याची मला अचूक जाण आहे. आता तुझ्याकडे फक्त 2च पानं असणार असू. इस्पिकची राणी आणि बदामची राणी. तुझी बदाम राणी वाचवायची असेल तर तुझी इस्पिक राणी गेलीच पाहिजे. नाहीतर आम्ही तुझ्या राणीला मारून टाकू. मला काय करावं तेच कळत नाही. तू तुझी राणी वाचव. तिला मरू दे. तुला शिल्पा आणि अर्धा खजिना हवाय की मोना हे तू ठरव. डाव आमच्या हातात आहे. म्हणजे खेळ संपत आलाय. एकच मार्ग. हे दोघे जण झोपले की त्यांच्या झोपडीला आग लावायची आणि खजिन्याची बॅग घेऊन पळून जायचं. बॅग माझ्याकडे द्या शू. आता तुझं काम संपले. मोना, Don't be smart. Come on. Good. No movement. थांबलीस का? गोळी चालव. कम ऑन, शूट मी. तुला आणि तुझ्या बापाला आम्ही केव्हाच ओळखलं होतं. कर्नलला जातानाच आम्हाला कळलं होतं की कर्नल जिवंत आहे. होय,
कारण ती डेड बॉडी कर्नलची नव्हती. खूप शोधून सुद्धा न सापडलेल्या बॉबीची होती. त्या डेड बॉडीवर पिंकी हे नाव गोंदलेलं होतं. त्यावरून आम्हा दोघांचीही खात्री पटली की हे प्रेत कर्नलचं नाहीये. कर्नल जिवंत आहे. आणि म्हणूनच कर्नल पर्यंत पोहोचण्यासाठी मी आणि आशूने मिळून तुला फसवण्याचा प्लान केला. त्यात तानाजीला सामील केलं. आमच्याजवळ खजिना असल्याचं फक्त भासवलं तुला. म्हणजे या बॅगेतील खजिना? खोटा आहे. बोल, तुझा तो बाप कर्नल कुठे आहे? Don't move. आमच्याच मित्रांना मारलं. काय मिळालं तुला? तुला जिवंत सोडणार नाही. उगाच वेडेपणा करू नका. ज्या खुन्याचा शोध तुम्ही घेता ना त्याचाच मी सुद्धा घेतो. कळलं काय? सीआयडी ऑफिसर. कुठे चाललीस? तानाजी? तानाजी नव्हे, क्राईम ब्रांच इन्स्पेक्टर दिनकर कोलते. येस. कॉलेजची काही तरुण मुलं एका निर्जन बेटावर पिकनिकला जाणार आहेत हे आम्हाला कळलं होतं. आणि कॅबरे डान्सर मोना बरोबर आम्हाला हवा असलेला कुणी याच बेटावर येणार याचाही आम्हाला सुगावा लागला होता. मोनाशी संबंधित तो गुंड रीटा शाहच्या खुनासंदर्भात आम्हाला हवा होता. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोनाकडे वेश पालटून गेलो. तिचा विश्वास संपादन करून तिच्याबरोबर ह्या बेटावर आलो. कुणालाही संशय येऊ नये म्हणून आम्ही बाप बेटी असल्याचं सोंग सुद्धा घेतलं. बाय द वे, इन्स्पेक्टर कोलते हे आधीच बेटावर पोहोचले होते. पण अचानक खजिना सापडला आणि त्या रात्रीपासूनच खुनाचं सत्र सुरू झालं. हा, आता हे खून आपापसातल्या वैरातून होत आहेत की आम्हाला हवा असलेला खुनीच हे खून घडून आणतोय हे काही कळत नव्हतं. हा, पण मोनाकडून मला खरी माहिती कधीच मिळाली नाही. सॉरी टू से, पण बॉबीच्या डेड बॉडीचा आधार घेऊन मला मी स्वतः मेल्याचं सगळ्यांना भासवावं लागलं. हा माझा शोध तसाच चालू ठेवला त्या खऱ्या खुन्यापर्यंत पोहोचण्याचा. मला वाटतं आता मोनाच आपल्याला खऱ्या खुन्यापर्यंत नेऊ शकेल. चला. मोना! मोना! खजिना कुठे ते सांगा, नाटक हिलाई. म्हणजे तू हे सगळं खजिन्यासाठी केलंस? नाही रे बाबा, नाही.
खरं म्हणजे मी आलो होतो या बुलबुलला पळवण्यासाठी, पण तशी संधी मिळायच्या आतच मोनाने मला खजिन्याची खबर दिली. त्या पडक्या मालाकडे मी गेलो, पण तिकडे तो खजिना नव्हता. तो तुमच्यापैकीच कोणाकडे असल्याची मला खात्री होती, म्हणून तुमच्यापैकी एकेकाला एकटं गाठून मी खजिन्याबद्दल विचारलं, पण कुणीच सांगायला तयार नव्हतं. म्हणून मला प्रत्येकाला संपावं लागलं. शाळेत नाही, तो गिटारिस्ट अशोक, त्याला मी एकट्याला गाठलं आणि खजिन्याबद्दल विचारलं. तो काहीच सांगू शकला नाही. पण मी इथं आल्याचं त्याला कळलं होतं, म्हणून त्याला संपवल्याशिवाय माझ्याजवळ दुसरा मार्गच नव्हता. फंटू सतीश, सुंदर नखरेल पूजा आणि ती कोळी पिंकी आणि तिचा तो बॉबी यांनाही संपवावं लागलं. सांगा सांगा, तो खजिना कुठे आहे? ना तर तुम्हालाही. आशू, माझ्या जीवाची पर्वा करू नकोस आशू. या नराधमाला सोडू नकोस आशू. याने आपल्या मित्राला मारलंय. विजय! अरे पैसे पाहिजे त्याला मारून टाकेल तुला. अशोक नसेल, सोड त्याला, सोड. हे पहा, तुम्ही कायदा हातात घेऊ नका. थँक्यू अशोक. हाच तो कोणी ज्याच्या शोधात आम्ही इथपर्यंत आलो. तुझ्या धाडसाचं मोठं कौतुक वाटतं मला. आशू, तुझ्यामुळेच हा खुनी आम्हाला इथं सापडला. डोंट बॉदर. आपल्याला सापडलेला गुप्त खजिना माझ्याकडे अगदी सुरक्षित आहे. त्याच्याबद्दल तुला योग्य ते बक्षीस मिळेलच. चल, चल, चल. प्रेम